शिवाजी भाऊ कुदर, शिवानुभव मंडपाच्या स्टेजवर उपस्थित असलेली गायक मंडळी, त्यामध्ये ज्ञानेश्वर भाऊ शिंदे, तर तसंच जी काही गायक मंडळी बसलेली आहे, उपस्थित असणारी शिवानुभव मंडपामध्ये विराजमान असलेले सुप्रसिद्ध कीर्तनकार बबन महाराज कौसडीकर, केदारी अप्पा, तसंच देव अकोल्याचे अप्पा असणारे पंचक्रोशीतून आलेली सर्व सद्भक्त मंडळी, अखंड शिवनाम सप्ताह यांची यशस्वी वाटचाल करण्याचं कार्यक्रम करणारी पंच कमिटी, त्यामध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सर्व सदस्य मंडळ व यांना पूर्णतः अनुमोदन करून सर्व कार्य यशस्वी करायला नेण्याचं काम करणारी सर्व माझी ग्रामस्थ मंडळी, त्यामध्ये सर्व मातृवर्ग आणि बांधववर्ग, या सर्वांच्या हृदयामधील चित्शक्तीला अभिवादन करून आजच्या या चतुर्थ पुष्प सेवेला आपण सुरुवात करूया. ओम नमो शिव शंकरा, ओम नमो करुणाकरा, ओम नमो शिव शंकरा, ओम नमो करुणाकरा, ओम नमो शिव शंकरा, शंकरा, ओम नमो करुणाकरा, ओम नमो शिव शंकरा, ओम नमो करुणाकरा, ओम नमो शिव शंकरा, करुणाकरा, ओम नमो शंकरा, ओम नमो शिव शंकरा, ओम नमो करुणाकरा, 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 शिव शंकरा,
कालच्या सत्रात आम्ही लिंगाचं महात्म्य आणि लिंग पूजन असणार विस्तृतपणानं आणि या ठिकाणी निरूपण केलं. सज्जन हो, भगवान शिवानं विष्णू परमात्मा आणि ब्रह्मदेवाला लिंग पूजनाचं महत्व आणि लिंग पूजनाची माहिती प्रतिपादन केली की जेणेकरून कोणता पदार्थ समर्पित केल्याच्या नंतर आणि मी संतुष्ट होईल आणि सद्भक्ताला असणारी फलश्रुती लगेचच प्राप्त होईल आणि ते असणार माझ्या भगवान शिवानं ब्रह्मदेव आणि श्रीहरी विष्णू परमात्माला निवेदन केलं. सज्जन हो, कालच्या सत्रामध्ये निवेदन करत असताना शेवट असणार आम्ही बेलाचं असणारं महात्म्य आणि संक्षिप्त रूपानं निरूपण करण्याचा प्रयत्न केला. त्रिदलम त्रिगुणाकारम त्रिनेत्रयाञ्च त्रियायुधम त्रिजन्म पापसंहारम मेकबिल्व शिवार्पणम. सांब जय नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव. तीन दल आहेत आणि तीन दलामध्ये तीन गुण आहेत आणि तीन नेत्रावाल्याचं असणारे तीन आयुध आहेत. अनुक्रमे तीन दलामध्ये शापदपी निवारण, तीन दलामध्ये एकामध्ये शापदपी निवारण, एकामध्ये सुदर्शन आणि एकामध्ये पाशुपत अस्त्र. एक असणारा रजोगुण, एक असणारा सत्वगुण आणि मधला असणारा तमोगुण. रजोगुण ब्रह्मदेव, सत्वगुण विष्णू परमात्मा आणि मध्ये असणारा भगवान शिव. तीन दलामध्ये अनुक्रमे 9 देवता आमच्या बेलामध्ये दिल्या महाराज. आणि असा असणारा बेल आम्ही ज्यावेळेस मंदिरात जातो त्यावेळेस आम्ही तर बेल नेलेला नसतो, पण शेजारी असलेल्या बाईला म्हणतो, बाई 2-4 पानं दे ना. आणि मग ते असणारे बेलाचे पानं मोठेपणानं आम्ही त्या महादेवावर वाहतो आणि सांगतो आम्ही लाख बेल व्हायला. आणला कोणी बेल? आणला कोणी? वाहायला कोणी? आणणाराला फळ का वाहणाराला फळ? आणि म्हणून मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर ज्या काही माता भगिनी किंवा आमचे बांधव वर्ग बेल आणून तुम्हाला देतील त्यावेळेस त्याच्या मोबदल्यामध्ये 2-5 रुपये त्यांना द्या. जसं आपल्या घरी गुरव आल्याच्या नंतर किंवा पुजारी आल्याच्या नंतर आम्ही त्याच्याकडून बेल किंवा फुलं घेतो आणि त्याच्या मोबदल्यात काही ना काहीतरी त्याला देतो. श्रावण महिन्यामध्ये ज्यावेळेस पुजारी येतो त्यावेळेस त्या पुजाऱ्याला असणार दररोज जे काही असेल ते दान द्या. एकदाच महिन्याचं देऊ नका, जेणेकरून तुम्हाला दररोज असणार बेल घेतलेल्याचं फळ आणि इकडं बेल वाहिलेल्याचं पुण्य मिळेल. आता बेल जो काही आहे
तर तो बेल आणि सगळेजण शेतामध्ये जातात आणि कडक 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 त्याच्या फांद्या मोडून घरी आणतात. आता पुढच्या श्रावण महिन्यामध्ये आपण असं करू, मला 1,00,000 बेल व्हायचा श्रावण महिन्यामध्ये. आणि मग मी काय करतो, इथं येतो आणि तुमचे आपण हातपाय छाटू आणि देवाला वाहू. मला पुण्य लागल. एखाद्या झाडाचे जर फांद्या तुम्ही मोडून जर तो बेल शिवावर समर्पित करायला आणि मला पुण्य मिळालं असं समजायला, एखाद्या झाडाला एखाद्या जीवाला दुःख देऊन तुम्हाला सुख मिळेल? कदापि नाही सज्जनो, कदापि नाही. तर ज्यावेळेला आम्ही बेल तोडायला जातो त्यावेळेस त्या बेलाचा वृक्ष असणारा हा कल्पवृक्ष सज्जनो. ब्रह्मांडामध्ये 3च झाड असणारे, लवकर सिद्धी देणारे, जी आम्ही अनुभूती त्याची घेतली. एक बिल्वपत्र अर्थात बिल्ववृक्ष, 2 औदुंबर अर्थात उंबर, आणि 3रं असणारं धोत्र्याचं झाड. गुरुचरित्र, नवनाथ, ज्ञानेश्वरी, परमरहस्य जे काही पारायण सप्तशती तुम्हाला करायचे असतील तर या 3 झाडापैकी एक झाड निवडा. निश्चिततेनं तुम्हाला त्याचा चमत्कार झाल्याशिवाय राहणार नाही महाराज. माझ्या वडिलांनी 3 झाड सांगायचे आणि अनुक्रमे बेलाच्या झाडाखाली मी त्याची अनुभूती घेतली. आणि असं असणार बेलाचं झाड एवढं पवित्र आहे महाराज, एवढं पवित्र आहे की नुसती जर एखादी प्रेत यात्रा जर त्या बेलाच्या झाडाखालून गेली तर त्याला शिवसायुज्य मिळाल्याशिवाय राहत नाही. हे बेलाचं महत्व आहे. दुसरी गोष्ट, सगळ्या झाडाचे फळ येतील, पिकतील, काही गळून पडतील किंवा जाग्यावर असणारे सडून जातील, प्रत्येक झाडाचे फळ. पण माझ्या बेलाचं झाड असं आहे महाराज, देठाला पक्क असणारं फळ एकतर गळून पडतच नाही, एखाद्या वेळेस गळून पडलं तर गेलं, पण जर देठाला असणारं फळ झाडाला जर असेल तर ते हिरव्याचं पिवळं होतं, पिकतं आणि पिकल्याच्या नंतर परत असणारं हिरवं होतं. ही माझ्या बेलाची ख्याती आहे. पुन्हा असणारं फळ एकदा पिकलं की पुन्हा हिरवं कोणत्याच झाडाचं होत नाही. पण माझ्या बेलाच्या झाडाचं फळ एकदा जर पिकलं आणि जर देठाला तसंच राहिलं, पक्क न गळून पडता तसंच राहिलं तर ते परत हिरवं होतं. हे महत्व आहे महाराज बेलाच्या झाडाचं. आणि अशा बेलाच्या झाडाखालून प्रेत यात्रा जाऊ, त्याला मोक्ष प्राप्ती मिळाल्याशिवाय राहत नाही. एवढंच नव्हे, त्या बेलाच्या झाडावर आम्ही पाये देऊन चढतो, फांद्या मोडतो महाराज. एक कल्पवृक्ष असणारा बिल्ववृक्ष, ज्यांच्या कुळामध्ये वंशलता वाढत नाही, वंशवृद्धी होत नाही, त्या माणसाने बेलाचं झाड लावा, त्याच्या घरी असणारी वंशवृद्धी होईल. हे बेलाचं महत्व आहे. आम्ही लगेच त्या झाडाजवळ जातो आणि त्याच्यावर पाय ठेवतो आणि वर चढतो, लाथा मारून वर चढतो. बेल तोडण्याची पद्धती तशी नाहीये. तर त्या बेलाजवळ जा, झाडाजवळ हात जोडा आणि सांगा, हे कल्प महावृक्षा, तुझी पानं शिवाच्या पूजेसाठी नेत आहे, कृपा करून मला आज्ञा दे. 3 वेळा म्हणा, हे कल्प महावृक्षा, तुझी पानं शिवाच्या पूजेसाठी नेत आहे, कृपा करून मला आज्ञा दे. आणि असं म्हणून त्याला नमस्कार करा आणि मग त्याच्यावर पाय ठेवून वर चढा. वर चढल्याच्या नंतर बेल असणारा 2 पानाचा काढू नका, किडलेला बेल काढू नका, पाखरानं विष्ठा केलेली बेल वाहू नका. तर पानाच्या खाली जे काही जाळं केलं जातं, कातीन म्हणतो आपण त्याला, तसा असणारा बेल शिवाला समर्पित करू नका किंवा आणू नका.
बेल आणत असताना जो काही त्या बेलाचं असणारं एक एक पान आहे ते एक एक पान असणारं तोडा आणि बेलाचं पान तोडल्याच्या नंतर शेवटला एक रुद्रगाठ असते ती सुद्धा तोडून घ्या आणि 3 पानाचा शुद्ध असणारा कवळा बेल आणि भगवान शिवाला समर्पित करा. आता काही ठिकाणी बेल पालथा व्हायची पद्धत सुरू झाली महाराज. कोणी काढलं हे मला माहित नाही आणि ज्याने काढलं त्यांनी एक षडयंत्र आहे अशा पद्धतीने समजून घ्यावं. माझ्याकडं 42 असणारे श्लोक आणि बेल वाहण्याचे महाराज कशा पद्धतीनं बेल व्हावा त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं श्लोकामध्ये पृष्ठभागी अमृतम न्यस्तम. ग्रहित धरा बेलाच्या पानाला बेल असा आला बाबा खालून त्याला शिरा आहेत. शिरा ओरिजिनल गावरान असणारा बेल त्याला शिरा आहे. बाकीचे जे डुप्लिकेट आहेत ते पांढरा आणि चमकदार बनतं खालचं आणि वरचं निबिड काळं बनतं आणि हे गावरान जो बेल आहे तो वरून पोपटी कलरचा आणि खालून असणारे शिरा त्याच्या टळटळ दिसतात. बेलाचं पान झाडाला असं आलेले इथं बेलाचं पान नाही म्हणून सांगतोय आणि ज्या काही त्याच्या शिरा आहेत हा असणारा खालचा भाग आहे आणि हा वरचा भाग आहे. मग आमच्या ग्रंथकारानं सांगितलं पृष्ठभागे खालचा भाग पालथा. पाठमोरा कोणता आहे त्याची पाठ कोणती खालची. पृष्ठभागे अमृतम न्यस्तम पाठीमागच्या भागामध्ये अमृत आहे. पृष्ठभागे अमृतम न्यस्तम तस्मात अर्चयेत मम तुष्टये माझ्या संतुष्टीसाठी अर्पण करा. उत्थान बिल्वपत्रम च उतान उतान पालथ नाही. माय हो माझ्या बहिणी ज्या काय बसल्या उत्थान बिल्वपत्रम च कुर्यान मम मस्तके. त्यांनी सांगितलं उत्थान बिल्वपत्रम च पृष्ठभागे अमृतम न्यस्तम तस्मात अर्चेत मम तुष्टये उत्थान बिल्वपत्रम च कुर्यान मम मस्तके. आणि 8वा असणारा श्लोक 42 श्लोकापैकी एक श्लोक सांगायला याच्यातला मी तुम्हाला. प्रत्येक पानावर 9 देवता खूप सखोल अध्यात्म किंवा सखोल ज्ञान असणारं बेलाचे महाराज. पण आज पालथे काम करायला लागले लोक आणि म्हणून आम्हाला तळमळीनं सांगण्याचा काही प्रयत्न करावा लागतो. 1000 बेल नका वाहू 108 वहा. 108 नसेल जमेल 11च वहा आणि 11 नसेल जमेल तर एकच वहा. त्रिदलम त्रिगुणाकारम त्रिनेत्रयांचे त्रिआयुधम त्रिजन्म पापसहारम. 3 जन्माचं पाप एक असणारं बेलाचं पान नष्ट करतं. एक बिल्वाचा वाहता एक बिल्वाचा वाहता एक बिल्वाचा वाहता एक बिल्वदळ वाहता एक बिल्वदळ वाहता एक बिल्वदळ वाहता वाहता एक बिल्वदळ वाहता. एक बिल्वदळ वाहता वाहता एक बिल्वदळ वाहता
वाहता एक बिलवण वाहता एक बिलवण वाहता मुक्ती एक बिलवदळ वाहता वाहता एक बिलवदळ वाहता वाहता एक बिलवदळ वाहता 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 एक बिलवदळ वाहता. सांगितलं सज्जनो, एक बिलवदळ वाहता मुक्ती मिळे सायुज्यता. मुक्ती मिळते. 3 जन्माचं पाप एक पान करतं महाराज. 100 100 1000 बेल वाहण्याचा प्रयत्न नका करू. तर चांगलं स्वच्छ आणि 3 पानाचा एक बेल जरी श्रद्धेनं तुम्ही वाहिला तर 3 जन्माचं पाप तो नष्ट करतो. आणि अशा बेलाचं असणारं महत्व आयुर्वेदामध्ये भरपूर आहे. आमच्या मिरगीची बिमारी, मिरगी, फीट वेगळं आणि मिरगी वेगळी. फीट म्हणजे तोंडाला फेस येणे, लटलट शरीर कापणे, आणि मिरगी म्हणजे नुसतं सुन्न पडणे, तोंडाला फेस न येता श्वासोश्वास बंद होणे. आणि अशा प्रकारचा मिरगीचा जर प्रकार कुठं जाणवत असेल तर त्या व्यक्तीला असणारं माझ्या भगवान शिवाच्या पिंडीवर 11 बेलाचे पानं ठेवा, तसंच 11 मेहंदीचे पानं आणि खाली त्या पिठिकेवर ठेवा साइड मध्ये, आणि नंतर उचलून आणून त्याचा काढा बनवून दररोज सकाळी त्या मुलाला किंवा माणसाला किंवा महिलेला द्या. 15 दिवस फक्त करा. जन्मभरात पुन्हा मिरगीची बिमारी कायमची संपून जाईल. आणि जर एखाद्याचा कान फुटला असेल तर त्या कानाचा पडदा जर संपलेला असेल तर मोहरीच्या तेलामध्ये आणि आमचं बिल्वपत्र असणार तळून घ्या. तेल असणार थंड होऊ द्या आणि 2-2 थेंब कानात सोडा. बहिरेपण आणि कानातला पडदा जर फाटलेला असेल तर संपून जाईल. एखाद्याला पंडुरोग झालेला असेल तर आमच्या बेलाच्या पानाला दुधामध्ये असणारं वाटून बारीक त्याच्यामध्ये थोडासा गुळ टाकून आणि हळदी टाकून देऊन टाका, पंडुरोग कमी होऊन जाईल. माझ्या बहिणी ज्या काय बसलेल्या आहेत त्यांना 1.5 2 महिने असणारं पिरियड येत नाही एखाद्या वेळेला. अशा वेळेला माझ्या बेलाची अंतरसाल काढा, सावलीमध्ये वाळवा, त्याच्यात गुळ टाकून बोरा एवढी गोळी करून फक्त 2 गोळ्या द्या, पिरियड येऊन जाईल महाराज. आणि बिल्वपत्र असणारं अर्धांगवायू, बिल्वपत्र असणारं जे हृदयविकार आहे याच्यावर सुद्धा अप्रतिम असणार औषध आहे. वेळ नाही आपल्याला, आज अर्धा घंटा शिल्लक लागणार आहे. आणि त्यामुळं संक्षिप्त असणारं बेलाचं पान वाहण्याचा मी तुम्हाला प्रयोग सांगितला. यदा कदाचित योग आले तर पुन्हा विस्तारित बेलाचं असणारं महात्म्य तुमच्या समोर सांगू. बरंचसा मंत्राचं महात्म्य, रुद्राक्षाचं महात्म्य सुद्धा मागे राहिलेलं आहे आमचं. पण अशा पद्धतीनं संक्षिप्त असणारं जे काही मंत्र आहे तो 7 कोटी मंत्रामध्ये सगळ्यात श्रेष्ठ असणारा मंत्र म्हणजे ओम नमः शिवाय. ओम नमः, नमला विसर्ग आहे, नमः शिवाय. ओम नमः शिवाय किंवा थांबणे, ओम नमः शिवाय. जे काही 50 अक्षर आहेत त्या 50 अक्षरातून निजबोध काढिला असे.
36 व्यंजन 16 स्वर हम आणि 6. आणि अशा पद्धतीनं आमच्या ज्ञानेश्वरांनी सुद्धा एक अभंग लिहिला, पंचपन्नाक्षरी लिहिला ठाव काहीतरी आहे, मला वाटतं हरिपाठातला अभंग आहे. 50 अक्षराचा निजबोध आणि तद्वत्या न्यायानं नकार मकार शिकार वाकार याकार काढला. सज्जन हो, निराकार परब्रह्माचं प्रतीक असलेला मंत्र आहे. आणि जो अकुळ आहे, अमूळ आहे, निरंजन वासात राहणार आहे, ज्याला आई नाही, ज्याला वडील नाही, अकुळ आणि अमूळ आहे. आणि अशा अकुळ आणि अमूळ असलेल्या निराकार परब्रह्माच्या अगोदर, निराकार परब्रह्माच्या अगोदर कोणताच शब्द लागत नाही ओमकाराशिवाय. ध्यानात ठेवा मी काय सांगायलो ते. त्याच्या अगोदर कोणताच शब्द लागत नाही, फक्त ओमकारच लागू शकतो शिवाच्या अगोदर. लोक काही लावून सुरुवात केलाय आणि मंत्र तयार केलाय. निराकार परब्रह्माच्या अगोदर स्त्री कधीच लागत नाही. लक्षात ठेवा, निराकार परब्रह्माच्या अगोदर स्त्री कधीच लागत नाही. स्त्री म्हणजे स्त्रीलिंग, स्त्रीलिंग म्हणजे माया, माया स्त्री म्हणजे लक्ष्मी. आणि भगवान शिवाच्या अगोदर माया नाही, तर भगवान शिवाच्या नंतर सावली रूपानं निर्माण झालेली माया आहे. आणि म्हणूनच शिवाच्या अगोदर स्त्री कधीच लागत नाही. कोणाच्या अगोदर लागतं? जे आई वडिलापासून उत्पन्न झाले. श्री आमचे लिमराज पाटील, श्री ज्ञानेश्वर भाऊ शिंदे, श्री बळीराम भाऊ आमचे, जे जे काही आहेत, आई वडिलाच्या पोटी ज्यांनी जन्म घेतला, मायेपासून जे जन्मले, त्याच्या अगोदर स्त्री लागतं. श्रीराम, श्री कृष्ण. श्री राम असणारा माझ्या कौशल्य आणि दशरथापासून जन्माला आला, म्हणून अगोदर स्त्री लागलं रामाच्या. श्रीराम माझ्या वसुदेव आणि देवकीच्या पोटी जन्म घेतला, आई वडील त्यांचे दाखवता येतील आम्हाला, म्हणून त्याच्या अगोदर स्त्री लागलं. पण निराकार परब्रह्म असलेला शिव जो आहे 101% आणि आत्मविश्वासानं सांगतो आणि शास्त्राच्या अध्ययनानं सांगतो, त्याच्या अगोदर स्त्री कधीच लागत नाही. मला ध्यानात ठेवा की हे निराकार परब्रह्म आहे. आणि निराकार तसं जर पाहायला गेलं तर मग अनंत नामे अनंत रूपे. माझ्या विष्णू परमात्माचे अनंत नाम आहेत, माझ्या शिवाचे अनंत नाम आहेत, माझ्या गणपतीचे अनंत नाम आहेत, माझ्या देवी पार्वतीचे अनंत नाम आहेत. तुम्ही कोण्याही मंत्रानं त्याला जपा. शिवजी म्हणतात, शिवासला शिवजी म्हणतात, शिवाजी म्हणतात, शिव म्हणतात, शिव्या म्हणतात, शिवो म्हणतात. अनेक शब्दानं तुम्हाला बोलत आहेत, त्याच्यात वाद नाही. पण जो काही मंत्र आहे तो मंत्र 7 कोटी मंत्रामध्ये शिवाच्या अगोदर लागणारा फक्त ओंकार आहे. बाकीचे शब्द लागू शकत नाहीत महाराज. आणि म्हणून जे काही आमची जपण्याची क्रिया आहे ती थोडी विचारानं करा. अविचारानं विचाराविरहित करणे ते फोल, फोलापासी मोल कैसे प्राप्त. तुम्ही जर विचाराविरहित जर काही काम करू लागले, भगवान शंकराजवळ ऊर्ध्व माया जी अर्धांगामध्ये आहे आणि अधो माया जिला प्रधान अविद्या शक्ती मानल्या जातं, ती अधो माया आहे. शिवाच्या अगोदर माया लागू शकत नाही. ध्यानात ठेवा, शिवाच्या अगोदर स्त्री नाही. आणि म्हणून जो काही मंत्र जपायचा तो मात्र ओम नमः शिवाय. किंवा सगळ्यात महत्वाचं तुम्हाला शिवमहापुराण मधला सिद्धांत सांगतो, ज्यांनी गुरुमंत्र घेतला त्यांनी ओमचा सुरुवात करून नमः शिवाय किंवा शिवाय नमः म्हणा म्हणून सांगितलं. तर ज्याने दीक्षाच घेतलेली नाही यांनी फक्त नमः शिवाय किंवा शिवाय नमःच म्हणा, ओम लावू नका म्हणून सांगितलं.
सत्य असणार मूळ आमच्या शिवमहापुराणाचं रहस्य. पण ज्या ठिकाणी आम्ही लिंगपुराण स्कंदपुराण पाहतो, बाकीचं महाभारतामध्ये सुद्धा अनुशासन पर्वामध्ये आमच्या भीष्मांनी आणि उपदेश केला होता अर्जुनाला, शिव पूजनाचा विधी सांगितला होता. त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी सांगितलं की बाबा रे, तो कसाही असो, पापी असो, चांडाळ असो, दीन असो, दुबळा असो, गरीब असो, श्रीमंत असो, ब्राह्मण असो, क्षुद्र असो, बाल असो, वृद्ध असो, स्त्री असो, पुरुष असो, व्याधिस्थ असो, आरोग्यदायक तो माणूस असो, कोणत्याही परिस्थितीचा तो अपवित्र असो किंवा पवित्र असो, त्याला ओंकार प्रणव लावून नमः शिवाय जपण्याचा अधिकार आहे म्हणून आमच्या स्कंद पुराण, लिंग पुराण आणि महाभारतातल्या अनुशासन पर्वानं सांगितलं महाराज. आणि म्हणून आम्ही जे काही करायलो ते विचारपूर्वक करा. विचाराविरहित करणे ते फोल, फोलापासी मोल कैसे प्राप्त. आणि मग फळ प्राप्ती होणार नाही. असं जो काही मंत्र आहे तो षडाक्षर किंवा पंचाक्षर या रूपाने जपला जातो आणि तो रुद्राक्षाच्या आधारावर जपला जातो. आमच्या ब्रह्मदेव आणि विष्णू परमात्माला आणि माझ्या भगवान शिवानं असणारं ज्ञान दिलं. रुद्राच्या शिवाच्या असणाऱ्या नेत्रापासून रुद्राक्ष निर्माण झाले. त्रिपुरासुर मारण्यासाठी तारकाक्ष, कमलाक्ष आणि विद्युन्माली ब्रह्मदेवाची आराधना करून त्यांनी वरदान मिळवलं होतं की आम्हाला शिवापासून मरण यावं, आणि तेही तिघांनाही एकाच बाणात. तारकाक्ष, कमलाक्ष आणि विद्युन्माली. आणि मग ब्रह्मदेवानी त्यांना तथास्तु 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 तशा प्रकारे असो वरदान दिलं आणि तांडव माजवलं तिघांनी. तारकाक्ष, कमलाक्ष आणि विद्युन्मालीनी. एकाने पाताळात राज्य केलं, एकानं पृथ्वी तलावर, आणि एकाने स्वर्गामध्ये अवडंबर माजून टाकलं, सगळ्यांना सळो की पळो करून सोडलं. आणि त्यांच्या अंत समयाला माझ्या भगवान शिवानं पिनाक नावाचं धनुष्य घेऊन विष्णू रूपाचा बाण लावून आणि सारखं असणार एका पद्धतीमध्ये डोळे न मिटता आणि त्या तिघांना एका रेषेत केव्हा येतात तिघ हा अंदाज बघितला. आणि नंतर बाणानं त्यांना मारलं, एकाच बाणामध्ये तिघही. आणि त्या अवधीमध्ये जे काही एकटक असणारी नजर लावलेली होती त्यावेळेला तिन्ही डोळ्यातून असणारे थेंब झराटले, पापणी न लावल्याच्या कारणानं. आणि जे काही थेंब झराटले त्याच्यापासून रुद्र आणि अक्ष म्हणजे डोळा, रुद्राक्ष जन्माला आले. अनुक्रमे रवी नावाचा, सूर्य नावाचा पाय उजवा डोळा, चंद्र नावाचा दुसरा, तर अग्नी नावाचा तिसरा डोळा. उजव्या डोळ्यापासून लाल रुद्राक्ष, डाव्या डोळ्यापासून पिवळे रुद्राक्ष, तर वरच्या डोळ्यापासून काळे रुद्राक्ष जन्माला आले. 3 प्रकाराने 38 नंतर असणारे त्यांचे प्रकार झाले. आणि अशा पद्धतीनं रुद्राक्ष आणि भद्राक्ष कोणालाही कळायला तयार नाही. रुद्राक्ष 1 मुखीपासून 21 मुखीपर्यंत तुम्हाला मिळतो, पण त्याची वेगवेगळी व्याख्या आहे. 1 कोणी वापरावा, 2 कोणी वापरावा, 3 कोणी वापरावा, त्याचं सखोल असणारं विश्लेषण आहे. पण चलता चलता एखाद्या वेळेला जर योग आले तर रुद्राक्षाची संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करील. रुद्राक्ष जो काय आहे तो ओरिजिनल आहे की डुप्लिकेट आहे हे